दारी दुमदुमला चौघडा सलईचा सूर नवा उत्तरेकडूनी आली मग अलगद थंड हवा सगळ्या हळदीने रंगवूया तिजला सोनेरी क्षणी घेऊन जाईल सासरला मेरे संग भी बीतेंगे पल तेरे सुनहरे, वादा ये रहा मेरा सब घर वालों से तेरे। बाबुल का घर में छोड़ के चली ओ लाडून बे काहे दिया परदेस काहे दिया परदेस काहे दिया परदेस काहे दिया परदेस। तुम्ही आइए ना। क्या है? अरे नमस्ते नमस्ते। हम तो बस ये देने चले आए। कल राधिका के घर वाले आए थे ना, वही लोग ये मिठाइयाँ और फल लेकर आए थे। पूरी बिल्डिंग में बांटने के बाद भी इतनी मिठाई और फल घर में बच गया है ना कि हम आपको क्या बताएं। हमने सोचा किसी और के हाथों आपके यहाँ भिजवाने से तो अच्छा है ना हम ही दे आए। हाँ लो बेटा रखो, लो 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 संभाल के। हाँ अरे बैठिए ना आप। चहा पाण्याचं जरा बघतेस? हो अरे नहीं नहीं भाई साहब, बहन जी को तो पता है ना हम बाहर का कुछ खाते पीते नहीं है। नानी जी नजर नहीं आ रही? वो कोकण गई है। मेरे मामा जी रहते हैं, उनके भाई साहब, रक्षाबंधन है ना तो गई है। अच्छा अच्छा हाँ, नहीं नानी जी होती तो हम उन्हें बताते कि उनकी पोती कितनी होनहार है। भाई साहब आपकी बिटिया ने बड़ी मदद की हमारी। अरे वाह छान। अब हमारे यहाँ तो सारी चीजें रीति रिवाज के अनुसार ही होती हैं। हाँ और फिर ये लोग तो हमारे होने वाले समधी हैं। अब देखिए ना इतनी सारी चीजें ले आए, फल नमकीन मिठाइयाँ कि हम आपको क्या बताएं। अभी तो शादी तय भी नहीं हुई है तो ये हाल है। शादी तय होने के बाद तो लड़की वालों को देना ही देना है। बाप रे। सिर्फ देते ही रहना है बस। नहीं हमारे यहाँ रीति रिवाज अलग है थोड़े। भाई साहब हमारे यहाँ तो शादी की सारी जिम्मेदारी लड़की वालों को ही उठानी पड़ती है और लड़की वाले खुशी खुशी करते भी हैं ये सब कुछ। हाँ चतुर्वेदी परिवार का बनारस में बड़ा नाम है। भाई साहब हमसे कहने लगे समधन जी शादी की सारी जिम्मेदारियां हमारी। राधिका के लिए एक फ्लैट भी बुक किया है उन्होंने मुंबई में। हमारे शिव से कहने लगे बेटा फ्लैट के गैरेज में रखने के लिए कौन सी गाड़ी चाहिए तुम्हें? भाई साहब हमने तो मना कर दिया। हमने कहा भगवान की दया से सब कुछ है हमारे पास, किसी चीज की कमी नहीं है। लेकिन समधी जी हमसे कहने लगे आपके लिए नहीं, हम अपने होने वाले दामाद के लिए कर रहे हैं सब कुछ। अब बताइए भाई साहब इतने अच्छे लोग हैं, हम उन्हें मना भी करते तो कैसे मना करते? अरे गौरी तुम कहाँ जा रही हो? ऑफिस जाना है। ऑफिस संभल के जाना, बस से जाती हो ना तुम? वेळेवर डबा खा। हो बाबा येते। गुड मॉर्निंग गौरी जी। गुड मॉर्निंग। क्या हुआ, परेशान क्यों लग रही हैं आप? नाही ऑफिसला निघायचं? गौरी जी परेशान लग रही हैं आप, चेहरा क्यों उतरा हुआ है आपका? नाही अरे काय नाही, अम्मा आल्यात ना घरी, आई बाबांशी गप्पा मारतायत। क्यों? राधिकाकडून मिठाई आणि फळं आलेत ना ते द्यायला आलेत आणि मग गप्पा मारत बसले। हाँ पर उन्होंने आपको कुछ कहा क्या? नाही तो आई बाबा से कुछ कहा? नाही अरे काय नाही, उलट त्या गप्पा मारतायत आणि सांगतायत की
तुमच्या इथे काय काय पद्धती आहेत आणि लग्नात काय करतात वगैरे. गौरी जी साफ साफ बताएंगी क्या हुआ है? शिवारे अम्मा सांगत होत्या की तुमच्या इथे मुलीकडच्यांना फार द्यावं लागतं, म्हणजे स्वखुशीने असलं तरी देतात ना. आमच्या इथे इतकं काही नसतं. आणि अम्मा जे सांगत होत्या ते ऐकून आईचा चेहरा असा झाला होता की शिवारे आपल्या परिवारांची तुलना बरोबरी नाही होऊ शकत ना. अम्मा ने मांगे की है, नाही अरे हम अभी जाके बात करते हैं उनसे. शिव शिव ऐक ना, हे बघ तू तू चिडू नकोस प्लीज. अरे त्यांनी फक्त सांगितलं, ते रीतिरिवाज सांगतायत. हाँ, बात तो हुई ना गौरी जी. तू तू चिडू नकोस ना, तू त्यांना काही बोलू नकोस प्लीज. ऐक माझं. देखिए गौरी जी, अम्मा ने गलती की है, बात करनी पड़ेगी हमें. आप इसके बीच में मत पड़िए प्लीज. शिव ऐक ना शिव. आज तो हमारी बातें सुनकर ना हाथ पांव ठंडे पड़ गए होंगे उन लोगों के. हाँ. मुन्ना के बाबूजी आएंगे ना तो उन्हें बताएंगे कैसे हौसले पस्त कराए हम सावंत परिवार के. हाँ नहीं तो अब तो ख्वाब में भी हमारे परिवार के साथ रिश्ता जोड़ने के बारे में नहीं सोचेंगे. हाँ हाँ. क्यों गई थी आप गौरी जी के घर? अरे तुम कैसे सवाल पूछ रहे हो हमसे? क्या बात करके आई आप उधर? जरूरत क्या थी अम्मा? मुन्ना तुम इतने गुस्से में क्यों हो? अरे हम तो सिर्फ फल और मिठाई लेकर गए थे पड़ोस में, और अपने यहाँ के रीति रिवाजों की बात निकली तो हमने अपने यहाँ के रीति रिवाज बता दिए उनको. रीति रिवाज बताने गई थी आप? लेन देन की बात की है आपने? आपको अच्छे से पता है कि दादी जी को ये चीज नहीं पसंद, बाबूजी को भी नहीं पसंद, फिर भी अम्मा यानी क्या सोच रहे होंगे वो लोग हमारे बारे में? उन्हें लग रहा होगा कि हम इतने लालची लोग हैं. अरे ऐसा कुछ नहीं लगेगा. हाँ अब हमारे यहाँ की जो रीत है सो है. उन लोगों को भी तो पता चले कि उनकी लड़की किस घर की बहू बनने के ख्वाब देख रही है. अरे शादी में लेन देन नहीं होगा, लेकिन शादी तो हमारे तरीके से होगी ना. वो जब होगा तब देख लिया जाएगा अम्मा. अभी इसके बारे में सोचने की क्या जरूरत है? एक मिनट मुन्ना, शादी तुम कर रहे हो, लेकिन रिश्ता पूरे परिवार के साथ जुड़ने वाला है. तुम्हें अपने और उस लड़की के अलावा कुछ नजर ही नहीं आ रहा मुन्ना. लेकिन हम आंख कान बंद करके नहीं रह सकते. माता जी के दूर के रिश्तेदारों को भी जवाब देना पड़ेगा हमें. हाँ किसी को हमारी पर्सनल लाइफ से क्या लेना देना है अम्मा? अभी मुंबई आए हुए 6 महीने नहीं हुए और तुम्हारी लाइफ पर्सनल हो गई. अरे 2-4 बातें क्या कर ली हमने पड़ोस में जाके, उस लड़की ने तुम्हारे पास आकर हमारी चुगली कर दी. नहीं अम्मा. मुन्ना तुम्हारी खातिर हम उस लड़की को अपनाने की कोशिश कर रहे हैं, लेकिन घर में आने से पहले ही माँ और बेटे के बीच में दरार डालनी शुरू कर दी उसने. और उसके भड़काने पे तुम हमसे जवाब मांगने चले आए मुन्ना. वाह मुन्ना वाह. अब ये इज्जत रह गई है हमारी. यांना कशाची कल्पना नाही म्हणून बरं आहे, नाहीतर फार घोळ होऊन बसला असता. काय गेली नाहीस तू? नाही निघते मी. जायचंय ना. अशी काय उभी आहेस तू मध्ये? निघते. चावी. काय झालंय? चेहरा का असा आहे? कोणी काही बोललंय का? नाही आई काय नाही. शिवशी काही भांडण झालंय का? नाही नाही मी निघते. शिवची अम्मा काही बोलली आहे का? बस गौरी, जरा इथे बस. आई अगं मी बस. तसंही त्यांना आपल्याविषयी किती राग आहे हे त्यांच्या बोलण्यातनं दिसतच. किती गोड वागल्या बोलल्या तरी. आई अगं तसं काही नाहीये. म्हणजे गौरी, मी आई आहे ना तुझी. तुझ्यापेक्षा जास्त पावसाळे पाहिले आहेत ना. जगाचा अनुभवही जास्ती आहे.
माझा तुमच्या प्रेमाला विरोध आहे याचा अर्थ असा नाही की तू माझ्यापासून गोष्टी लपवावेस. शिवच्या अम्माचं नाव घेता क्षणी ज्या प्रकारे चमकून पाहिलंस ना तू माझ्याकडे, माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली. आता तरी कळतंय का मी का म्हणतेय हे शक्य नाहीये म्हणून? माणूस एक वेळ प्रेमाशिवाय जगू शकतो, पण स्वाभिमान गमावून नाही. तू आमची लाडाची लेक आहेस बेटा. आम्ही तुला जितकं लाडाने वाढवलंय ना तितकाच मान पण दिलाय. तू सुशिक्षित आहेस, स्वतःच्या पायावर उभी आहेस, तुला तुझी मतं आहेत, तुझ्या स्वतःच्या विश्वात तुझं एक स्थान आहे. त्यांच्याकडे सगळं वेगळं आहे बेटा, असं काही नाही आहे. तुला जे काही येतं त्याचं कौतुक होण्यापेक्षा तुला जे काही येत नाही त्यासाठी तुला कमी लेखलं जाणार आहे. पुढे आयुष्यभर अशी तुला वागणूक मिळाली तर तुझ्या बाबांना ते सहन होणार आहे का? काय त्या घरी येऊन जे सगळं बोलल्या ना, स्वतःच्या स्टेटसची जाणीव करून देण्यासाठी बोलत होत्या बाबांना, त्या मागची सगळी पार्श्वभूमी जर माहिती असती तर आज या घरामध्ये काय झालं असतं? विचार कर. अगं खरंच तसं काही नाहीये. मितूचा फोन. हो घे तू. हॅलो. गौरी कुठे आहेस तू? आम्ही तुझ्या नेहमीच्या ठिकाणी वाट पाहतोय. निघाली आहेस का? नाही मी घरीच आहे, निघते लगेच. लवकर ये. हा. आई मी तू वाट बघते. हो मी निघू. हो सावकाश जा. अंदाजच येत नाहीये नेमकं काय चाललंय गौरीच्या मनात. गौरी जी आई नहीं अभी तक. आपने जल्दी आने को कहा था ना. हाँ बोला था. फिर तूने बरोबर निरोप दिला रे शिव. यहाँ पे खड़ा रहे, पहले घूम मत, इधर खड़ा रहे. अरे अरे क्या चल रहा है इसका? घर पे कुछ बोला नहीं, इधर रेस्टलेस झाला है, क्या चल रहा है? क्या बोलते हैं हम? अम्मा ने ऐसा ब्रह्मास्त्र चलाया कि हमारी बोलती ही बंद हो गई. उस वक्त कुछ बोलते तो सारा इल्जाम गौरी जी पे आ जाता. अब हम उनके बारे में कुछ नहीं कह रहे तो सबको लग रहा है कि हम उनकी तरफदारी नहीं कर रहे. पता नहीं गौरी जी क्या सोच रही होंगी, क्या क्या सुना होगा उन्होंने. कुछ समझ में नहीं आ रहा हमें. शिवजी आपने अम्मा से पूछा क्या? उन्होंने क्या क्या बोला था? हाँ कुछ नहीं पूछा हमने. जितना पता चला ना उतना काफी हमारे लिए. मजबूरी ये हो गई है कि हम कोई सवाल नहीं पूछ सकते, सिर्फ जवाब देना है. रे शिव तुला चिडू नको. ते बघ गौरी आली. हे थैंक गॉड. ये तू ठीक आहेस ना? हो मी ठीक आहे. निघायचं आपण. गौरी जी, गौरी जी, हम सॉरी. हम अम्मा को जवाब नहीं दे पाए. शिव इट्स ओके. आणि एका अर्थाने बरंच झालं तू त्यांना काही उलट उत्तर दिलं नाही. पर उन्होंने जो किया वो गलत था. हमें वो बिल्कुल अच्छा नहीं लगा गौरी जी. शिव अम्मा जे काही म्हणाल्या ते तुला चुकीचं वाटतंय, पण ते खरं आहे. आपल्या दोघांच्या संस्कारांमध्ये रीतीभातींमध्ये खरंच खूप फरक आहे शिव. तू आणि मी हे समजू शकतो कारण आपलं एकमेकांवर खूप प्रेम आहे, पण आपल्या आई बाबांना हे स्वीकारणं शक्य नाहीये. अपन शक्य करके दिखाएंगे ना, हमें विश्वास है. पण माझाच विश्वास डळमळलाय आता. तू आधी म्हणत होतास की तुझ्या अम्मा बाबूजींना हे समजावणं अवघड नाहीये. कदाचित माझ्या बाबांना हे समजावणं थोडं कठीण जाणार आहे. पण आता ही सगळी सिच्युएशन बघून असं वाटतं की एक वेळ माझ्यासाठी बाबा आपलं प्रेमही स्वीकारतील, पण अम्मा बाबूजी ते कधीच हे स्वीकारणार नाही. आणि त्यांना दुखवून मला हे नातं नकोय शिव. ऐसा मत कहिए गौरी जी. हम बात करते हैं अम्मा से. अब से अम्मा ऐसा कुछ नहीं करेंगी.
बहुत अच्छे संस्कार दिए आपने अपनी लड़की को बहन जी, हैं? आखिर छीन लिया ना हमारा बेटा हमसे आप लोगों ने। काय झालं? क्या 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 हुआ? करम फूट गए हमारे बहन जी, जो हमने अपने बेटे को यहाँ मुंबई भेज दिया। हाँ, विश्वास किया उस पे, लेकिन पता नहीं था कि बुरा साया पड़ जाएगा उस पर। आप क्या कह रही है समझ में नहीं आ रहा है। क्या हुआ? गौरी ने कुछ किया? आपसे कोई बात करके फायदा है बहन जी? हाँ, उस दिन तो आप आई थी, हाथ जोड़कर हमसे कह रही थी कि हमारी बेटी को कोई तकलीफ नहीं होनी चाहिए, लेकिन आपकी बेटी से हमें जो तकलीफ हुई है उसका क्या बहन जी? आप शांत हो जाइए, मैं गौरी से बात कर लूंगी। बात करनी होती ना बहन जी, तो कब की आप अपनी बेटी से बात कर चुकी होती। हमें तो यकीन नहीं आ रहा है, हाँ, कि इतनी बड़ी बात आपके ध्यान में कैसे नहीं आई। हमें तो लग रहा है देखकर भी अनदेखा कर दिया आपने। वाह, अच्छा परिवार, अच्छे लोग, हैं, अच्छे चाल चलन का लड़का हर किसी को चाहिए होता है। अपना चाहे पत्थर हो, लेकिन जड़ेंगे उसे सोने के मुकुट में। कमाल है। देखिए, आपको गलतफहमी हो रही है, ऐसा कुछ नहीं है। ऐसा ही है, ऐसा ही है बहन जी। अपने घर का खाना खिला खिलाकर हमारे मुन्ना को हमसे पराया कर दिया। अपने हो बेटा, तुम अपने हो, ये कहकर आप लोगों ने हमारे मुन्ना को फंसाया है। और रही सही कसर आपकी बेटी पूरी कर रही है। अरे बरगला रही है हमारे मुन्ना को, फंसा रही है, बहला रही है। बस बस, प्लीज 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 बस. काय समजताय तुम्ही गौरीला? अहो, गरीब गाय आहे माझी मुलगी, कुणाला उलटून बोलत नाही कधी. तुम्ही इतकं काही बोललात तिला, एका शब्दाने मला सांगितलं नाही, मी पुन्हा पुन्हा खोदून खोदून तिला विचारलं ना, ती कशी शीर से कान भरेल? नहीं, प्लीज प्लीज गौरी पे ये इल्जाम मत लगाइए. मैं भी शिव पे इल्जाम लगा सकती हूँ. हमारे मुन्ना के खिलाफ एक शब्द मत बोलना। आई बोल. गौरी, ताबडतोब घरी ये. का काय झालंय आई? ताबडतोब घरी ये. हॅलो आई, आई ऐक ना. हॅलो. ठीक है, चाय दे. क्या हुआ? आईचा फोन होता, तिने लगेच घरी बोलवलंय, मला जावं लागेल. हम भी चलते हैं ना, वो शायद अम्मा ने कुछ कहा होगा इसीलिए. चलिए. नाही शिव, तसं काही झालं नसेल. मी बघते ना आधी घरी जाऊन काय झालंय ते. हवं तर तुला फोन करते. हा ए गौरी, मग मी येऊ का काय? मी तुला पाठवू? हा, मी येते ना. नाही वेणू, काही गरज नाहीये. काही असेल तर मी फोन करते. मी निघते. हा. हाय गाईज. अरे तू आली? ही चालली आताच. अरे गौरी, तू कुठे चाललीयस? अगं आईचा फोन आला होता, मला घरी जावं लागेल. ऑल ओके ना? काही प्रॉब्लेम झालाय का? नाही म्हणजे मला घरी गेल्यावर कळेल सगळं. मी निघते. अरे मी करते फोन. गौरी नीट जा. बाय. हाय मीतू. हाय वेणू. हाय. हाय राधिका. शिवजी, आपकी शक्ल क्यों उतरी हुई है? कहीं आपकी वजह से तो कोई प्रॉब्लम नहीं हुई है? झालं तेवढं पुरे झालंय. आता निर्णय घेतलाच पाहिजे, नाहीतर ही शिवची अम्मा आमच्या घराच्या अब्रूची लक्तरं वेशीवर टांगेल. आई काय झालं ग? तू मला फोन. आई गौरी, आजपासून तू शिवला भेटलीस किंवा बोलायचा जरी प्रयत्न केलास त्याच्याशी, तर परिणाम चांगले होणार नाहीत. शेवटची ताकीद देते मी तुला. आई हे बघ आई. बस झाला तेवढा अपमान, खूप झाला. यापुढे माझा आणि माझ्या कुटुंबाचा अपमान मी सहन करणार नाही. आई हे तू शांत हो ना. काय झालं? शिवची अम्मा त्या आल्या होत्या का? हो, आल्या होती. का? ते महत्वाचं नाहीये गौरी, ते महत्वाचं नाहीये. हे नातं इथे संपावं अशी त्यांची इच्छा आहे. आता तर माझी पण. माझा अपमान, तुझा अपमान
माझ्या मातृत्वाचा अपमान, आम्ही तुला दिलेल्या संस्काराचा अपमान नाही, आता नाही सहन करणार आहे मी. हे प्रकरण तुझ्या बाबांना कळलं तर त्यांना केवढा मोठा धक्का बसणार आहे, कळतंय का तुला? हा, नाही कळत आहे तुला? एक वेळ तुझ्या बाबांनी मला जर दोष दिला कारण मी तुला पाठीशी घातलंय, हे प्रकरण लपवून ठेवलंय, तर मी सहन करेन. पण बाहेरचं कुणीतरी येतं, त्यांच्याकडे बोट दाखवतं आणि माझ्या कुटुंबाचा अपमान करतं, हे मला सहन करता येणार नाहीये. हे सगळं इथे थांबलं नाही तर हे प्रकरण मला बाबांच्या कानावर घालावं लागेल.